काय चाललंय ऋषी? भारतभर फिरण्याची तयारी करतोयस का? अरे तसं नाही दादा, मी भारताच्या भौगोलिक माहितीबद्दल शिकत आहे. तुला माहिती आहे का आपल्या देशात किती राज्ये, नद्या आणि पर्वत आहेत? हो, भारताचा नकाशा एक गोष्टींची कथा सांगणारं पुस्तक आहे, ज्यामध्ये खूपच रोचक वैशिष्ट्ये आहेत. मी तुला त्याबद्दल सांगतो. हो नक्की, मला भारतातील महत्त्वाच्या ठिकाणांबद्दल आणि वैशिष्ट्यांबद्दल जाणून घ्यायचे. भारत 28 राज्यात आणि 8 केंद्रशासित प्रदेशात विभागला गेला आहे. प्रत्येक राज्याची एक राजधानी आणि आपली सांस्कृतिक ओळख आहे. भारताचे प्रादेशिक विभाग. भारताला सामान्यतः 5 मुख्य प्रादेशिक भागांमध्ये विभागले जाते. उत्तर भारत हिमालय पर्वत आणि राजधानी नवी दिल्ली इथे आहेत. दक्षिण भारत येथील मंदिरे, समुद्रकिनारे आणि बंगळुरू सारख्या तंत्रज्ञान केंद्रांसाठी प्रसिद्ध आहे. पूर्व भारत सुंदरबन आणि कोलकात्यातील हावडा ब्रिजसाठी प्रसिद्ध आहे. पश्चिम भारत राजस्थानातील वाळवंटी प्रदेश आणि मुंबई सारख्या व्यापारी शहरांसाठी प्रसिद्ध आहे. केंद्रीय भारत मध्य प्रदेश सारख्या राज्यांमध्ये समृद्ध वन आणि वन्यजीव आहेत. महत्त्वाच्या नद्या. भारताच्या प्रमुख नद्यांमध्ये समावेश आहे. गंगा सर्वात लांब नदी, जी उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधून वाहते. यमुना ताजमहालाजवळून वाहणारी महत्त्वाची नदी. गोदावरी आणि कृष्णा दक्षिण भारतातील प्रमुख नद्यांपैकी 2. पर्वत आणि मैदाने. उत्तर भारतातील हिमालय पर्वत हे जगातील सर्वात उंच पर्वत आहे. पंजाब आणि हरियाणामधील उत्तर मैदाने शेतीसाठी योग्य आहेत. आता शेजारील देश. भारताचे शेजारील देश कोणते? तर पश्चिमेला पाकिस्तान, उत्तरेला चीन आणि पूर्वेला बांगलादेश आणि म्यानमार. हा नकाशा खरंच खूप गोष्टींनी भरलेला आहे. धन्यवाद दादा. मला असं वाटतंय की मी या नकाशावरून भारतभर प्रवास केलाय. मी या सर्व इंटरेस्टिंग माहितीला माझ्या वर्गासोबत शेअर करेन. त्यांना नक्की आवडेल. हेच आपल्या भारत देशाचं सौंदर्य आहे. ऋषी, हे इतकं विविधतेने भरलेलं असलं तरी ही सर्व गोष्टी एकत्र जोडलेल्या आहेत.